नमस्कार, मी दीक्षा. आज मी जात आहे बाळूमामा मंदिरात. बाळूमामा मंदिराचा मी पहिले एकदा व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओवर मला प्रचंड प्रेम, प्रचंड व्ह्यूज मिळाले. म्हणून मी आज पुन्हा जात आहे. कारण रविवार आहे आणि आज तिथे महाआरती आणि भंडारा होणार आहे. तर स्पेशली ते पंडित जे होते पुजारी, ते मला म्हणाले की बाळा तू इथे संडेला ये. म्हणून मी आज संडे आहे आणि मी तिथे जात आहे महाआरती करण्यासाठी. तर तुम्हाला माहिती आहे का बाळूमामा हे कोण होते? तर मी तुम्हाला सांगते. हे महाराष्ट्रातील एक खूप श्रद्धेचे संत मानले जातात. ते साधे, निरागस आणि देवभक्त होते. लोक त्यांना देवाचा माणूस मानतात. त्यांचे जीवन खूप सिंपल होतं, खूप साधं होतं. बाळूमामा हे गुरं, मेंढरं राखणारे होते. ते खूप साधं जीवन जगायचे. नेहमी देवाचं नामस्मरण करायचे आणि लोकांची मदत करायचे. तसंच त्यांचे चमत्कार आणि श्रद्धा, लोकांचा विश्वास आहे की बाळूमामाकडे दिव्य शक्ती होती. त्यांनी अनेक लोकांच्या समस्या दूर केल्या. आजही लोक मानतात की मनापासून प्रार्थना केली तर सर्व इच्छा पूर्ण होतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे आहेत. खास करून ग्रामीण भागात त्यांची खूप श्रद्धा आहे. रोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात. लोक त्यांना का म्हणतात माहितीये का? ते गरीब आणि गरजूंना मदत करायचे. कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक द्यायचे. साधेपणा आणि श्रद्धा यामुळे लोक आजही त्यांना पुजतात. बाळूमामा म्हणजे श्रद्धा, साधेपणा आणि विश्वासाचा प्रतीक आहे. त्यांच्यावर लोकांची अतूट श्रद्धा आहे. तसंच तसंच आज मी तुम्हाला घेऊन आले आहे मुंबईच्या चेंबूरमधल्या खारदेव नगरमध्ये असलेल्या खूपच प्रसिद्ध आणि शांत अशा बाळूमामांच्या मंदिरामध्ये. आता आपण मंदिराच्या बाहेर उभे आहोत. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाहेर किती मोठी गर्दी आहे. ही गर्दी पाहून मला चक्क धक्का बसला आहे. कारण इथे लाईन कुठून सुरू करू मला समजत नाही. इतकी मोठी लाईन आहे की लोक किती तास इथे उभे राहून इथे नंबर लावून आतमध्ये जात आहे, भंडारा वगैरे लावत आहे आणि त्यांचं दर्शन घेत आहे. त्यांची मूर्ती खूपच सुंदर दिसत आहे आणि खूपच प्रसन्न दिसत आहे. तुम्ही पाहू शकताय की आजूबाजूचं वातावरण खूपच छान, सुंदर आणि खूप शांत आहे. तसंच बाळूमामा महाराज हे लोकांच्या श्रद्धेचं खूप मोठं केंद्र आहे आणि लोकांचा असा विश्वास आहे की इथे काही मागितलं ना तर इच्छा नक्की पूर्ण होते. मंदिर खूप स्वच्छ आणि व्यवस्थित आहे. फुलांचा सुगंध, घंटांचा आवाज सगळीकडे पसरला आहे. सगळंच खूप पॉझिटिव्ह फील देत आहे. इथे रोज अनेक भक्त दर्शनासाठी येतात आणि विशेष दिवशी आज इथे तर खूप मोठी गर्दी आहे. ऑनेस्टली सांगायचं तर इथे आल्यावर एक वेगळी शांती मिळते. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल किंवा मन शांत करायचं असेल तर डेफिनेटली इथे एकदा नक्कीच भेट द्या. तुम्ही पाहू शकता इथे किती गर्दी आहे. इथे प्रत्येक व्यक्ती खूपच श्रद्धेने उभा आहे. खूपच काही मनामध्ये दडून बसलेला आहे जो इथे तो सांगणार आहे. त्यांना सगळ्यांना असं वाटतं की ना इथे आल्याच्या नंतर भंडारा वगैरे लावल्याच्या नंतर आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आपलं जे काही मनोकामना आहे ती पूर्ण होणार. आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे काही आपल्या मनामध्ये दुःख असेल, स्ट्रेस असेल ते पूर्णपणे इथे निघून जातं. मी इथे आल्याच्यानंतर माझं मन खूपच हलकं वाटत आहे. मला इतकं पॉझिटिव्ह फील होत आहे की खूप छान वाटत आहे. इथे लहान मुलांपासून ते मोठ्या म्हाताऱ्यांपर्यंत इथे लोक आहेत. लहान लहान मुलं देखील, म्हणजे लहान मुलं नेहमी फोन घेऊन असतात किंवा खेळत असतात, कुठेतरी बाहेर आपला टाइम वेस्ट करत असतात. पण इथे लहान लहान मुलं देखील इथे लाईनीमध्ये उभे आहेत. तर तुम्हाला माहितीच असेल किती लोक त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्ही पाहू शकता हे बाळूमामाचं पूर्ण मंदिर आहे. त्यांचा गाभारा आहे. इथे संत बाळूमामा यांची खूप छान आरती केल्या जाते. इथे खूप महाप्रसाद वगैरे इथे सगळं मिळत असतं. इथे वयस्क लोक देखील येतात. तुम्ही पाहू शकता ही किती मोठी लाईन आहे इथे. जर तुम्हाला बाळूमामाचं दर्शन घ्यायचं असेल तर कुठेही तुम्हाला लांब कुठे जायची गरज नाही आहे. तुम्ही मुंबईमध्येच आपल्या इथेच दर्शन घेऊ शकतात.
मनात श्रद्धा असली तर आपण कुठेही दर्शन घेतलं तर ते पूर्ण होतेच ना. जर तुम्ही चेंबूरमध्ये किंवा आसपास राहत असाल तर नक्की एकदा खारदेव नगर या मंदिरामध्ये भेट द्या. जर तुम्हाला संत बाळूमामा यांच्याविषयी जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार. अजून कोणतं तुम्हाला श्रद्धास्थानाचा जर व्हिडिओ हवा असेल, जर तुम्हाला त्यांची माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगू शकता. तुमच्या सर्वांचं प्रेम असंच असू द्या. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर आता आम्ही पण निरोप घेतो. आम्ही पण आमच्या घरी जातो. धन्यवाद. त्या बाजूने चला, त्या बाजूने.